शिल्लक आहे. आता म्हणलं राजा असं काय आहे, तर म्हणतो मी बिना अनुदान वाहून काम करतो. अरे मग तुम्ही करू नका ना बाबा, काही गरजच नाही. हा, आणि बऱ्याचशा वेळा आहे ना, आपल्याला कितवा वेतन आयोग, आपल्याला किती पगार आहे याचा विचार करूच नका. मी तरी या मतात आहे. मला किती पगार मिळतो, मला कितवा वेतन आहे याचा विचार करू नका. माझ्या किती विद्यार्थी आहेत, माझ्या वर्गात किती विद्यार्थी आहेत याचा पहिला विचार करा. जपान देशामध्ये एक विद्यार्थी असला तरी तोच पेमेंट आहे, आणि 5 ते 7 विद्यार्थ्यांपेक्षा वर्ग भरलेला नसतो. आपल्याकडे 7-20 मुलं तयार झाली ना, 21च्या वेळेस म्हणता आम्हाला पाहिजे वेतन, कारण आम्ही आता परिपक्व आहोत. 21व्या मुलाची गॅरंटी नाही. आम्ही 20 मुलांची जबाबदारी घेतो, कारण 21 मुलाला मी शिकवण्याची काय गॅरंटी. कारण शिक्षण हे वाघिणीचं काय आहे, दूध आहे, बरोबर. पण ते दूध आता कसं फिकं आता त्या दुधामध्ये असं पाण्याची भेसळ येत चाललेली. आणि म्हणून शिक्षक बाबांनो, तुम्ही भागत आहात, तुम्ही पिवरत आहात, आणि तुमच्या विद्यार्थ्याला ज्ञानाची भूक लागलेली आहे, त्या ज्ञानामध्ये वृद्धी करा. म्हणून हे शब्द वृद्धीचं ट्रेनिंग आपल्याला. आणि आता विद्यार्थ्यांना खूप मजा आहे हो. पहिल्यासारखं राहिलं नाहीये. पहिलं आपल्याला 100 मार्काचा पेपर लिहायला लागायचा मॅडम, बरोबर आहे ना, 100 मार्काचा. आता तसं काही टेन्शन आहे का? आता विद्यार्थी एवढा मजेत आहे. मी म्हणतो ह्या युगामध्ये माझा जन्म झाला पाहिजे. कारण एवढा विद्यार्थ्याचा लाड सुटत नाही. अहो किती लाड आहे. 1ली ते 8वी पर्यंत खिचडी. बरं, खिचडी बद्दल मला काय म्हणायचं नाहीये, पण खिचडी खात असताना त्याच्यातले वाटाणे सेंद्रिय आहेत काय हायब्रिड आहे याची क्षमता आपण त्या मुलाला शिकवली पाहिजे. आपलं ट्रेनिंग असते. क्षमता म्हणजे काय, ते वाटाणे घ्या, पाण्यात टाका, ते खाली गेले की समजायचं सेंद्रिय, ती वरती आले तर समजायचं हायब्रिड आहे. तुम्ही अंगणवाडीचे वाटाणे घ्या आणि पाण्यात टाका मॅडम, ते खाली जातात का, ते वर येतात. बरं, ते एकटेच येत नाही, आमच्या केंद्राला घेऊन येतात. बढियामध्ये आले तर आले, केंद्राला घेऊन जरी आले मग त्यांनी राज्यस्तरावर जाऊ नये का? ते केंद्रातून राज्यात जातात, आणि राज्यातून आपल्या भारतात बसतात. कशाला पाहिजे ते वाटाणा असा टाका, तो खाली गेला पाहिजे. तुम्ही अंगणवाडीचे वाटाणे घ्या, ते काय करतात, असे वर येतात. मॅडमला विचारलं, मॅडम हे वाटाणे असे वर का जातात? तर मॅडमनी मला सांगितलं, सर हे वाटाणे जे खातात ते 8वी पर्यंत असेच बनतात. आज दोन विनंती आहे तुम्हाला. विद्यार्थ्याला शिक्षण द्यायचे ते आपल्याला, पण थोडस त्याला कौशल्य, त्याच्यामध्ये कॅपॅसिटी म्हणजे क्षमता, त्याच्या क्षमता असली पाहिजे. त्याला भविष्यनिधी शिक्षण द्या, त्याला रोज आव्हान द्या, रोज चॅलेंज द्या. त्याला असं चॅलेंज द्या की जे तुम्हाला येत नाही. असं चॅलेंज द्या. जे चॅलेंज आपल्याला येत नाही ते चॅलेंज त्याला जर आलं तर असं जाण्याचा असं निघून जाईल. म्हणून विचार करायचा, असर मधला असर निघून जाईल एवढा असर आपल्यामध्ये पाहिजे. आणि आहे तुमच्या, तुम्ही कमी नाहीये. फक्त काय झालंय, ट्रेनिंग घेऊन 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 आमच्या शिक्षकाला असं वाटतं मी काय केलं. कधी निष्ठा त्याच्यातून उसटला, त्याच्यात सकारात्मक असेल, मग अकार्यक मूल्यमापन असेल, ज्ञान रचनावाद आला होता मला. त्या ज्ञान रचनामध्ये मला इतका त्रास व्हायचा. माझे सर आले, इकडे उभा राहा, पृथ्वी फिरते, पृथ्वी फिरते. 8वीला पृथ्वी फिरते. म्हणलं सर पृथ्वी जर फिरते तर मग रात्रीची तुमची माझी भेट का होत नाही?
फिरत आहे मला म्हणजे इकडे इकडे म्हणजे अशी कानामाग वाजवली. आता कसं वाटतंय? आता तुझी माझी भेट होती का? याला म्हणतात ज्ञान रचना. कशाला उगत वाद राहत बसायचा? मी काही ठिकाणी बघितलं की माध्यमिकची लोक वेगळ्या वर्गात, प्राथमिकची लोक वेगळ्या वर्गात आणि नर्सरीची वेगळ्या वर्गात. आपलं शिक्षण हे सर्वसमावेशक आहे. माध्यमिक असो, प्राथमिक असो, नाही तर उच्च माध्यमिक असो, सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा. प्राथमिक वाल्याला प्रशिक्षण असलं की माध्यमिक वेगळं असं नका करू. कारण जपान देशामध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स तिन्ही फॅकल्टीचा विद्यार्थी एका बेंचवर, एका पातळीमध्ये त्यांना पाहिलं जातं, एका पातळीत त्यांचा विचार गणला जातो. तिथं आर्टला तेवढे व्हॅल्यू आहे तेवढं सायन्सला आहे, तेवढंच व्हॅल्युएशन आर्टला आहे, तेवढंच व्हॅल्युएशन कॉमर्सला आहे. आपल्याकडे तसं नाही. सायन्स म्हणलं की मॅडम म्हणतात सर माझ्या घरी येऊ नका. म्हणलं का? माझी मुलगी सायन्स नाही, तिचा वेळ वाया जातो. म्हणलं मॅडम तिचा वेळ वाया जातो का तीच वाया जाते? असं काही नसतं. सायन्स वाले हुशारच असतात ते, पण आम्ही पण काही कमी नाही. मी आर्टवाला आहे. मला खरंच सांगा मॅडम, सायन्सवादी माणसांना थोडस दुःख झालं की मरतात. बरोबर आहे ना? 2 मार्क कमी पडले की आत्महत्या. आमच्या आर्टवाल्या माणसाला जीवन जरी पडला तरी म्हणतो डोकं लागतं त्याला. तो आत्महत्या करत नाही. आर्टवाला माणूस स्वतः आत्महत्या करत नाही, तो दुसऱ्याला प्रवृत्त करतो. आणि म्हणून मला असं वाटतं मुलांना आर्ट मध्ये पाठवा, शिकू द्या त्यांना, जरा कलेचा आनंद घेऊ द्या. ती सायन्स वाली मुलं बघा ना कशी अशी फार अशी सुकून गेल्या. केमिस्ट्री वाला तर असं केमिकल सारखाच राहतो, एकदम त्रास जायचा. ते बायावाडा पाणी कुठला प्राणी सापडतो. मला काही पडतच नाही मला. झूलॉजी वाला तर अरे या बाळाला ती एक कला आहे. अहो झूलॉजीमध्ये मासा सुद्धा असतो, डॉल्फिन मासा असतो, पण आपण का असू नाही? अरे नाही माशाकडे बघून तुला हसता आलं तर माशी का बघून करूया. काय त्रास आहे कशासाठी एवढं टेन्शन घेताय? मला शिक्षक शिकवणारे प्राथमिक होते, मी कधीच त्यांना दुःखदायक शिकवताना कधीच पाहिलं. आईचा काळी शिकवता असताना सुद्धा त्यांचं हृदयदायक शब्द असायचा आणि बोलताना संघर्षवादी जीवन असायचं. खबरदार जर टाच मारुनी कान पुढे चिडल्या उडी दिला नाही नाही एवढ्या अशी अंगात ताकद होते. बोलताना असं रक्त घुसळायचं, त्याला म्हणतात शिक्षक. नाही तर आता पुढे ग्रेडी होता. कविता शिकवायला येतात आणि कशी शिकवतात? खबरदार जर टाच. अरे कान पुढे चिडल्या मुलांना वाटतं याच्यात चिंतन झालेलं आहे. पहिली कवी पण असे होते की वादासारखे शब्द असायचे. आता काही कवी आहेत का? काय कवी आहेत? ती झाडाजवळ, मी तिच्या जवळ, आणि सारे कसे जवळ. काय करायचे या कविताला? काय कविता आहे? माझ्या अजून कविता पाठायच्या. आणि सर असे पुस्तक घेऊन शिकवत नव्हते. पुस्तक असं बंद असतं, मोबाईल काय चालत त्यांच्यावर. मोबाईलचा डाटा संपल पण आमच्या गुरुजीचा डाटा कधी संपत. आणि इतकी त्यांची ताकद होती, एवढे विद्वान होते. आजही ते विद्वानच आहेत. फक्त काही लोकांनी मोबाईल आल्यामुळे बिझनेस करायचा आहे
मार्केटिंग वाढवायचंय आणि शिक्षकांचं मार्केट कमी करायचंय असं काही लोकांचं स्वप्न आहे, असं काही लोकांचं स्वप्न आहे. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, जोपर्यंत माझा प्राथमिक शिक्षक भाषेचा मायबाप शिक्षक जिवंत आहे तोपर्यंत जगातला कोणताही माणूस मराठी भाषा बंद करू शकत नाही, शाळा बंद करू शकत नाही. इतकं सोपं आहे का मराठी शाळा बंद पडणं? अहो, मराठी शाळा बंद पडली की 8 प्रकारच्या पद्धती बंद पडतील. कारण सगळं जे विज्ञान आहे ते मराठीत अवलंबून आहे. गणिमिकाबा मराठीचा आहे, आंबा मराठीचा आहे. जगातलं श्रीमंत फळ आंबा आहे. कोणत्या देशात येतं मॅडम? भारतात. माती भारताची, पाणी भारताचं, आंबा भारताचा, झाड भारताचं, क्लायमेट भारताचं. अमेरिका आंबा तोडतो, त्याचा रस काढतो, प्लॅस्टिक मध्ये भरतो आणि आपल्या शिक्षकांना सांगतं माझा आहे, तुझ्या बापाचा येतो. मुलांमध्ये क्षमता विकसित करा. जगातलं सर्वात श्रीमंत फळ आंबा आहे. अमेरिकेला रस द्यायचा नाही, तू स्वतः उसाचा रस जसा विकत आलाय तू स्वतः क्षमता विकसित कर आणि तुझ्या नावाने तो ब्रँड विक अमेरिकेला, आणि जगातला श्रीमंत बंगला बांधव त्याला आपण द्यायचं. कशासाठी त्याला गरीब म्हणून ठरवलं? माझा विद्यार्थी गरीब नाही, क्षमता त्याच्या विकसित करा, त्याला डेव्हलप करा. आणि खरं सांगतो ते तुम्हीच करू शकता. आणि मराठी शाळा ती करू शकते, इंग्लिश शाळा करू शकत नाही. इंग्लिश शाळे म्हणजे काय? ही इंग्लिशच्या विरोधात नाहीये, कारण मराठी ही आपली आई आहे आणि इंग्रजी ही आपली मावशी आहे. मला त्याच्यावर राग नाही, ती मावशी आपली. आणि म्हणून मावशीचा सगळ्यात जास्त लाड आपला पप्पा करत राहतो. आपल्या पप्पाचा प्रॉब्लेम आहे. म्हणून पप्पाला एकच सांगायचं, बाबा आता ते इंग्लिश मध्ये मुलाला सांग काय नाही इंग्लिश मध्ये, जॉनी जॉनी येस पप्पा, ईटिंग शुगर नो पप्पा. बरोबर का? त्याच्या पप्पाला डायबिटीज आहे काय, शुगर बिगर झाली त्याला? जगातलं सर्वात महागडं कडधान्य आमच्या भारतातलं नागली. सांगा माझ्या मुलाला, जगातलं सर्वात महागडं पीक नागली आहे. 2 नंबर ज्वारी आहे, 2 नंबर ज्वारी. 1200 रुपये, 12,000 रुपये किलो भाव आहे अमेरिकेत नागलीचा. तरी आमच्या मुलाला ते माहीत नाही. आमचा मुलगा नागली एवढी महाग आहे, शेतकऱ्याला ते कळू देत नाही. आणि शेतकऱ्याला जर ते कळलं तर सगळ्यात पहिले हेलिकॉप्टर शेतकऱ्याचं नाही. आणि म्हणून त्याला सावध बनवा आणि त्या मुलाला सांगा आजपासून जॉनी जॉनी पप्पा बंद ना. आता पप्पाला म्हणून मावशीचा लाड बंद करा, आपल्या आईकडे बघा आणि त्याला शिकवा इन्व्हायरमेंट इन्व्हायरमेंट यस पप्पा, पॉप्युलेशन इज नो पप्पा, इंडियन सॉइल इज अ ग्रेट पप्पा, and Indian mother is all great पप्पा. हे त्याच्या लक्षात ठेवा. आम्ही काय बोलतो, ढिकिरी ढिकिरी डॉग. मला अजून कळलं नाही कोण आहे साहेब. मी एका तज्ञ व्यक्तीला विचारलं व्हॉट इज हिकिरी डिकिरी, तर त्याने सांगितलं हिकिरी डिकिरी झिकिरी डिकिरी. मग याला विचार त्याला विचार, वीटभट्टीवर गेलो, वीटभट्टीच्या मुलाला विचारलं, म्हणलं राजा हिकिरी डिकिरी कोण आहे? तर वीटभट्टीच्या राजाने मला सांगितलं, सर हिकिरी डिकिरी ही ग्रेट ब्रिटन मधल्या डुकरांची नाव आहे. म्हणून तुला कसं काय माहिती? तर म्हणतो मी शाळा बाई विद्यार्थी. म्हणून त्याला शाळा बाई ठेवू नका, त्याला शाळेत आणा, कारण ती काळाची गरज आहे. नाही तर तो असा काही शोधला होतो. म्हणून त्याला शाळेत आणा. आणि त्याला शाळेत जर आणलं तर त्याला अति शांतपणा शिकू नका, कारण त्याचा बुद्ध्यांक हा तुमच्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा 7-8 पटीने जास्त आहे. त्याला अति शांतपणा शिकू नका मॅडम, नाही त्याच्या लक्षात येईल आपलं डीएड कुठं झालेलं आखी ऑनलाईन माहिती टाकलं आपली जनाच्या. म्हणून ऑनलाईनच चालू द्या काय चाललंय.
आणि खरं सांगू तुम्हाला, ऑनलाईन शिक्षणापेक्षा ऑफलाईन शिक्षणामध्ये जास्त क्षमता विकसित होतात, जास्त क्षमता। ऑनलाईन मध्ये काय आहे, आता तुम्ही बघत असाल ऑनलाईन मध्ये काय राहतं, कोणीतरी तो कोपऱ्यात बसलेला असतो आणि आपण ऑफलाईन करता करता आपली लाईन बंद पडून माझा विद्यार्थी, माझी शाळा, मुख्यमंत्री सुंदर शाळा, माझा देश सुंदर देश आणि माझा शिक्षक सर्वात सुंदर। या सुंदर शिक्षकांना वंदन करतो। आणि माझी तुम्ही व्हिडिओ बघत होते, मला विशेष वाटलं, अजून माझे विशेष पाहिजे तर बघत नाही, तिला मी नकोस तिला म्हणतो मी तिकडे चाललं, तिकडे थांबा नाही झालं तुमचं म्हणे, कारण तुमच्यात काही राहिलंच नाही म्हटले तिकडच फिरत बसा। पण मलाही आनंद होतो, मलाही आनंद होतो। शिक्षक मायबापांना आनंद देण्यामध्ये, हसवण्यामध्ये का आनंद होतो, कारण तुम्हाला हसवल्यानंतर मला परमेश्वराला हसवल्याचा आनंद मिळत असतो।